जर बिबट्या अचानक तुमच्या समोर आला तर नेमकं काय केलं पाहिजे आणि काय करणं टाळलं पाहिजे? बिबट्याने हल्ला करू नये म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे यांसारखे प्रश्न सतत विचारले जातात. तेलंगणा राज्य वनविभागातील वरिष्ठ अधिकारी सिरीपुरापू माधवराव यांनी या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय. तेलंगणातल्या कव्वाल व्याघ्र प्रकल्पात ते विभागीय वन अधिकारी म्हणून काम करतात. माधवराव यांनी बीबीसीला बिबट्याचा हल्ला झाल्यावर नेमकं काय करावं आणि बिबट्याची वैशिष्ट्ये नेमकी कोणती असतात हे सांगितलं आहे. बिबट्या हा एक अत्यंत लाजाळू प्राणी आहे. त्याला लोकांपासून दूरच राहायला आवडतं. लोकांचा आवाज आला तर बिबटे दूर पळून जातात. जंगल सफारीवर गेलेल्या लोकांनाही क्वचितच बिबट्याचे दर्शन होत असतं. त्यामुळे बिबटे एकटं राहणंच पसंत करतात. फक्त विणीच्या काळातच बिबटे समूहात आढळून येतात. मादी बिबट्या किमान 1 वर्ष पिल्लांची काळजी घेते. बिबटे जंगलात खडकाळ गुहेसारख्या भागात राहतात. बिबटे बहुतांश वेळा हरिण, सांबर आणि रानडुकरांची शिकार करतात. बिबट्यांच्या शरीरावरचे डाग एकसारखेच दिसत असले तरी 2 बिबट्यांच्या शरीरावर कधीच एकसारखे डाग दिसत नाहीत. प्रत्येक बिबट्या वेगळा असतो आणि त्यांच्या शरीरावरील डिझाईन वेगवेगळं असतं. अचानक बिबट्या समोर आला तर काय करावं किंवा काय करू नये? जगात वाघांची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2022 पर्यंत देशात त्यांची संख्या 3682 आहे. मात्र भारतात बिबट्यांची संख्या वाघांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. देशातल्या जवळपास सगळ्याच भागांमध्ये बिबटे आढळून येतात. माधवराव यांनी सांगितलं की वाघांच्या तुलनेत भारतातील वाघांची संख्या 8 पटींनी जास्त आहे. याचा सरळ असा अर्थ होतो की देशात जवळपास 25,000 बिबटे असू शकतात. बिबट्यांचा अधिवास नष्ट झाल्याने, मोठ्या प्रमाणात त्यांची शिकार झाल्याने आणि पाण्याच्या कमतरतेमुळे बिबटे मानवी वस्तीत घुसतात आणि माणसांवर हल्ले करतात. एकही प्राणी जाणूनबुजून जंगलाच्या बाहेर येत नाही. मात्र माणसाचा जंगलात वाढत चाललेला हस्तक्षेप आणि इतर काही बाह्य कारणांमुळे प्राण्यांना त्यांचं राहण्याचं ठिकाण सोडावं लागतं. बिबट्या हा एक अत्यंत वेगवान प्राणी आहे. त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीत घुसला तर प्रचंड धुमाकूळ घालू शकतो. गर्दीत घुसलेल्या बिबट्याला पकडणं अजिबात सोपं नसतं, असेही ते म्हणाले. बिबट्याने हल्ला केल्यानंतर तो किती अंतरावर आहे, यावरून तो हल्ला किती गंभीर आहे हे ठरत असतं. जे बिबट्याचं तोंड तुमच्याकडे नसेल तर तो वळून न बघता तसाच सरळ निघून जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्यावर हल्ला करण्याची त्याला गरज नसते. मात्र जर अचानक तुमची आणि बिबट्याची समोरासमोर भेट झाली तर हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. माधवराव यांनी सांगितलं की अशा परिस्थितीत हल्ला होण्याची अशावेळी समोर बिबट्या आल्यास तुमचे दोन्ही हात उंचावून जोरजोरात ओरडलं पाहिजे. असं केल्याने बिबट्याला त्याच्यापेक्षा मोठा प्राणी त्याच्यासमोर आल्याचा भास होऊ शकतो. जर तुम्ही वन्य प्राण्यांचं मानसशास्त्र अभ्यासलं तर असं दिसून येईल की जंगली प्राणी त्यांच्यापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या प्राण्यांवर सहसा हल्ला करत नाहीत. बिबट्याचा हल्ला झाला तर कोणत्याही परिस्थितीत पळून जाण्याचा किंवा झाडांमध्ये लपण्याचा प्रयत्न करू नये. असं केल्यास बिबट्या हल्ला करण्याची शक्यता वाढते. त्यांनी समजावलं की तुम्ही तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर बिबट्या तुमच्यावर हल्ला करेलच हे निश्चितपणे जरी सांगता येत नसलं तरी, जे बिबट्याने हल्ला करण्याचं ठरवलंच असेल तर तुम्ही कितीही वेगाने पळालात तर बिबट्यापेक्षा जास्त वेगाने तर तुम्ही पळूच शकत नाही. माधवराव म्हणाले की जंगलात पळून जाणाऱ्या शिकारीचा पाठलाग करून शिकार करण्याची पद्धत सामान्य आहे. तुम्ही झाडीत लपून बसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला 4 पायांचा लहान प्राणी समजून बिबट्या तुमच्यावर हल्ला करू शकतो. त्यामुळे बिबट्याशी सामना झाल्यास अजिबात पळून जाऊ नये. जर बिबट्या तुमच्यापासून दूर असेल तर शांतपणे उभे रहा, दोन्ही हात वर करा आणि हळूहळू तिथून मागे हटण्याचा प्रयत्न करा. जर बिबट्या खूपच जवळ असेल तर दोन्ही हात वर करून जोरजोरात ओरडत मागे हटण्याचा प्रयत्न केला तरी बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता कमी होत असते. झाडावर चढून बसल्यास बिबट्या तुमच्यावर हल्ला करणार नाही का? बिबट्या झाडावर अगदी आरामात चढू शकतो. त्यामुळं तुम्ही झाडावर चढून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि बिबट्याने तुमच्यावर हल्ला करण्याचा निश्चय केलेलाच असेल तर तो अगदी सहज झाडावर चढून तुमच्यावर हल्ला करू शकतो. शक्यता जास्त असते. जे लोक जंगलाच्या जवळ राहतात किंवा त्या भागात शेती करतात, अशा लोकांवर बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. माधवराव यांचं असं मत आहे की काही नियम पाळले तर तुम्ही अशा हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतात.
त्यांनी सांगितलं की जर तुम्ही डोक्याच्या मागच्या भागावर मानवी मुखवटा परिधान केला तर स्वतःला बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचवू शकता. सामान्यतः जंगली प्राणी मागून हल्ला करतात, त्यामुळे हा उपाय केल्यास या हल्ल्यांपासून स्वतःला वाचवता येऊ शकतं. वनविभाग नेहमी शेतकरी आणि शेतमजुरांना अशा पद्धतीने मुखवटे घालायला आणि समूहाने शेतात जायला सांगत असतं. जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांनी रात्री आग लावली तर बिबटे किंवा इतर वन्यप्राणी त्यांच्या जवळपासही फिरकणार नाहीत. जंगलात किंवा जंगलाच्या आजूबाजूला राहणारे आदिवासी लोक हीच पद्धत वापरतात.